नमस्कार, मी प्रतीक्षा. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. तर एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अनेकदा स्पष्ट भूमिका घेतली होती की ईव्हीएमला दोष देणं अयोग्य आहे. मात्र आता राहुल गांधी यांच्या भेटीनंतर शरद पवार अचानक मतदान प्रक्रियेतील फेराफेरीविषयी बोलू लागलेत. हा राहुल गांधी यांच्या भेटीचा परिणाम दिसतोय. तसंच ईव्हीएम आणि निवडणूक आयोग यांच्यावर आरोप करणारी मंडळी जनतेत बोलतात, पण निवडणूक आयोगाने बोलावल्यावर जात नाहीत. शपथपत्र घ्यायला तयार नाहीयेत. त्यांना माहितीये का की आपलं खोटं पकडलं गेलं तर उद्या तुमच्यावर फौजदारी कारवाई होऊ शकते. त्यामुळे खोटं बोलायचं आणि पळून जायचं असं हे पळकुटे लोक आहेत, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नागपूरमध्ये मोठा गौप्यस्फोट केलाय. राज्यातील 2024च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी दिल्लीत 2 लोक आपल्याला भेटायला आले होते. या लोकांनी आपल्याला 160 जागा जिंकून देण्याची खात्री दिली होती, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरदचंद्र पवार यांनी केली आहे. तर पवारांच्या या वक्तव्यानंतर भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शरद पवार यांचं वक्तव्य दुर्दैवी असल्याचं म्हटलंय. पण प्रवीण दरेकर यांनी हे दावे अत्यंत बालिश आणि हास्यास्पद दावे आहेत असं म्हटलंय. तसंच तुम्ही त्या लोकांना घेऊन राहुल गांधी यांच्याकडे गेला होतात, म्हणजे अशा प्रकारच्या गोष्टींना समर्थन देण्याचा विचार होता का, असा टोला देखील दरेकर यांनी लगावलाय. देशभरात भाऊ बहिणींच्या नात्याचा उत्सव असलेला रक्षाबंधन मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतोय. यावेळी ब्रह्मकुमारी दिदी यांनी पंतप्रधानांना राखी बांधली आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनाही महिलांनी आणि लहान मुलींनी राखी बांधून रक्षाबंधनाचा आनंद साजरा केला. तसेच शाळेच्या गणवेशात आलेल्या लहान मुलींनीही राखी बांधून त्यांच्यासोबत फोटो काढले. भावंडांच्या नात्यातील प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकीचे प्रतीक असलेला हा क्षण राजकीय गजबजाटातही भावनांना नवा साज चढवणारा ठरला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दरवर्षीप्रमाणे त्यांची मोठी बहीण जयवंती देशपांडे यांनी औक्षण करून राखी बांधली आहे. तसेच मनसे नेते अमित ठाकरे आणि यश देशपांडे यांना दरवर्षीप्रमाणे त्यांची बहीण उर्वशी राज ठाकरे यांनी औक्षण करून त्यांना राखी बांधली आहे. याशिवाय विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात आणि सत्यजित तांबे यांनाही बहिणींनी औक्षण करून राखी बांधत भावबंध जपलाय. या प्रसंगी बहिणींनी नेत्यांच्या कुशलतेसाठी, आयुष्यातील यशासाठी आणि आरोग्यासाठी मंगल कामना केल्यात. नेत्यांनीही या प्रेमळ स्नेहधाग्याची आठवण कायम मनात ठेवत बहिणींच्या हितासाठी कार्यरत राहण्याचा निर्धार केलाय. आज ऑगस्ट क्रांती दिन साजरा केला जातोय. याच मैदानातून महात्मा गांधींनी भारत छोडो आंदोलनाची हाक दिली होती. त्यामुळे ब्रिटिशांना देशातून सत्ता सोडावी लागली. आज ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त काँग्रेस प्रदेशाध्यक्षांसह तुषार गांधी आणि समविचारी संघटनांचे पदाधिकारी यांनी पदयात्रा काढली. या पदयात्रेत तुषार गांधी, हर्षवर्धन सपकाळ, नाना पटोले आणि इतर काँग्रेस नेते सहभागी झाले होते. आज दोबारा एक क्रांति की आवश्यकता है और ये क्रांति की जो आवश्यकता है उसके साथ साथ भारत के हर नागरिक के दिमाग में संविधान की चीज, हमारे भारतीय संस्कृति परंपरा की चीज होना चाहिए, ये आग्रह भी है. और ये चीज जो है इसके बदले एक नागपुर की चिप हमारे देश के हर नागरिक के दिमाग में डालने का प्रयास जो हो रहा है, उससे आज आगा भी हम इस माध्यम से करना चाहते हैं. और जब तक हम हमारी जो परंपरा है, गांधी जी का जो संदेश है और किस तरीके से हमारा देश आजाद हुआ और भारत कैसे निर्माण हुआ, इसको याद हमें करना है. तो इसके लिए सहिष्णुता की आवश्यकता है, ना कि नागपुर की किसी चीफ की आवश्यकता है. भारत सरकारने बोधगया टेम्पल ऍक्ट 1949 रद्द करून केंद्रीय कायदा करावा. दी धम्म संहिता ऍक्शन कमिटी ऑफ इंडियाच्या समन्वयकाद्वारे बोधगया महाबोधी महाविहार मुक्ती संदर्भात सर्वोच्च न्यायालयात दिनांक 13 जुलै 2025 रोजी याचिका दाखल करण्यात आली होती.
न्यायालयाने प्रतिवादींना नोटीस काढणं आणि या विषयावरील मुख्य याचिकेबरोबरही याचिका जोडणं असे आदेश दिले होते। तर याचिकेद्वारा भारत सरकारला सांगण्यात यावे की जगातील बौद्ध भिक्खू, बौद्ध अनुयायी आणि सर्वसाधारण लोक यांना बौद्ध धर्माप्रमाणे पूजा विधी करणे याचे पूर्ण स्वातंत्र्य मिळाले पाहिजे, कारण बोधगया महाबोधी महाविहार हे युनेस्कोने जागतिक विरासत म्हणून जाहीर केला आहे। याचिकाकर्ते ॲडव्होकेट दिलीप काकडे यांच्या नेतृत्वात धम्मसंहिता ॲक्शन कमिटी ऑफ इंडियाच्या 5 समन्वयकाद्वारे ही ऐतिहासिक याचिका दाखल करण्यात आली आहे। बोधगया महाबोधी महाविहार मुक्ती संदर्भामध्ये धम्मसंहिता ॲक्शन कमिटी ऑफ इंडियाच्या वतीने आम्ही दिनांक 13 जुलै 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती। ही याचिका 4 ऑगस्ट 2025 रोजी आदरणीय न्यायमूर्ती M सुंदरेश आणि आदरणीय न्यायमूर्ती N कोटेश्वर सिंग यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होऊन ती स्वीकारण्यात आलेली आहे। न्यायालयाने प्रतिवादींना म्हणजे रिस्पॉन्डंटात नोटीस काढणे आणि या विषयावरील मुख्य याचिकेबरोबर ही याचिका जोडणे असे आदेश दिलेले आहेत। भारतीय संविधानातील अनुच्छेद 32, 25, 26, 29 आणि 30 अंतर्गत आदेश जारी करून सर्वोच्च न्यायालयाने बोधगया टेम्पल ॲक्ट 1949 हा असंविधानिक आहे असे जाहीर करावे, कारण तो 1950च्या भारतीय संविधानातील अनुच्छेद 13शी विसंगत आहे। बोधगया टेम्पल ॲक्ट 1949 रद्द करून तो बाजूला सारण्यात यावा, कारण संविधानातील मूलभूत हक्क 25, 26 आणि 29शी विसंगत आणि अवमानकारक आहे, तो न्यायसंगत नाही। भारत सरकारला बोधगया टेम्पल ॲक्ट 1949 रद्द करावयास सांगण्यात येऊन त्या जागेवर केंद्रीय कायदा करण्यात यावा। भारत सरकारने केंद्रीय कायदा बनवून महाबोधी महाविहाराचे संपूर्ण नियंत्रण, व्यवस्थापन व प्रशासन बौद्धांच्या ताब्यात द्यावे। बोधगया महाबोधी महाविहाराच्या जागेमध्ये जे अतिक्रमण झालेलं आहे ते अतिक्रमण सुद्धा हटवण्यात यावे। भारत सरकारला सांगण्यात यावे की ज्याप्रमाणे राम जन्मभूमी बाबरी मस्जिद केसमध्ये मुस्लिमांना स्वतंत्र जमीन दिली होती, त्याप्रमाणे हिंदूंना पूजा व धार्मिक कार्यासाठी स्वतंत्र जमीन देण्यात यावी। भारत सरकारला सांगण्यात यावे की जगातील बौद्ध भिक्खू, बौद्ध अनुयायी आणि सर्वसाधारण लोक यांना धर्माप्रमाणे पूजाविधी करणे याचे पूर्ण स्वातंत्र्य मिळाले पाहिजे, कारण बोधगया महाबोधी महाविहार हे युनेस्कोने जागतिक विरासत म्हणून जाहीर केलेले आहे। नवी मुंबईच्या तळोजा क्षेत्रात बेकायदेशीर पार्किंगवर वाद सुरू झाल्यानं या घटनेत बरेच लोक जखमी झालेत। नवी मुंबईच्या एका गटाने तळोजा इथे दुसऱ्या गटावर हल्ला केला, त्यामुळे हल्ल्यात काही लोक जखमी झाले आहेत। हा वाद बेकायदेशीर पार्किंग वरून झाला होता तसं सांगितलं जात आहे। तर पीडितेने सिडको मध्ये बेकायदेशीर पार्किंग बद्दल तक्रार देखील केली होती, त्यामुळे आरोपीने त्याच्यावर हल्ला केला असं म्हटलं जात आहे। जखमींना ताबडतोब खारघर इथल्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, तर जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत। 8 अगस्त दोपहर के 3 बजे के आसपास तलोजा गांव में जो नवमानी मस्जिद के बाजू में नेशनल होटल के बाजू में रोप पटेल इनका एक मोटर गैरेज था, उसके सिलसिले में सैयद जो फैमिली है उन्होंने 3 बार सिडको के जो इंक्रोचमेंट डिपार्टमेंट है उसमें उन्होंने कंप्लेंट की थी और उसके कारण सिडको ने 3 बार उनका इंक्रोचमेंट डिमोलिश किया था। तो उसका गुस्सा करके इसमें रोप पटेल और उनके 2 लड़के और लगभग 8 से 10 लोग इन्होंने राफेल सैयद, सैफ सैयद, सलमान सैयद और 3-4 लोग इनको मारपीट करके ग्रीवियस हर्ट किया और इनको जान से मारने की कोशिश की। इसके सिलसिले में आज तलोजा पुलिस स्टेशन यहाँ पे भारतीय न्याय संहिता कलम 109, 118(1), 190, 189(1), 189(2), 191(3), 190, 352, 351(2) इसके तहत आज हम लोगों ने ऑफेंस रजिस्टर किया है। इसमें लगभग 8 से 10 आरोपी इनके खिलाफ ये जो मामला दर्ज हुआ है। चांदवड तालुक्यातील सोग्रस इथे घडलेल्या भीषण अपघातात शाळकरी मुलींना महामार्गावर वेगाने येणाऱ्या वाहनाने जोरदार धडक दिल्याने या अपघातात अनेक विद्यार्थी गंभीररित्या जखमी झालेत, तर त्यांना तातडीने चांदवड उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय। या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून 10 ते 12 मुलं गंभीररित्या जखमी झालेत। या घटनेची माहिती मिळताच शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी तात्काळ चांदवड उपजिल्हा रुग्णालयात जखमी विद्यार्थ्यांची भेट घेऊन
त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली, तसेच तातडीने आवश्यक ते सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत. वसई मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे आणि अहमदाबाद कडून मुंबईकडे येणारी वाहतूक जाम होऊन वाहनांची लांबच लांब रांग लागलेली पाहायला मिळते. काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते विजय पाटील आणि मनसे यांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं होतं. रस्त्याच्या दुरुस्ती आणि वाहतूक बाबत मीरा भाईंदर महापालिका आयुक्त, वाहतूक पोलीस आयुक्त ठाणे, मीरा भाईंदर पोलीस आयुक्त यांच्याशी बैठक झाली होती. 11 ऑगस्ट पर्यंत रस्ता दुरुस्ती काम घेतले जाईल. याने घोडबंदर, गायमुख आणि मुंबई अहमदाबाद हायवे ट्रॅफिक कोंडी होणार नाही असं सांगण्यात आलं होतं. विजय तेंडुलकरांचा सखाराम बाइंडर ह्या नाटकाची जादू आजही पाहायला मिळते. म्हणूनच हे नाटक पुन्हा रंगभूमीवर येत असून विशेष म्हणजे तितक्याच ताकदीचं कसलेलं गुणवान सुप्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे या नाटकातील सखाराम ही भूमिका करणार आहेत. सयाजी शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पुणे येथे या नाटकाचं पोस्टर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजित पवार यांच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आलंय. दिल्लीमध्ये कपिल शर्मा कॉमेडी शो आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची हास्य जत्रा सुरू आहे. पवार साहेब खूप मोठे आदरणीय नेते आहेत. त्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना थोडा संयम बाळगावा लागतोय. 12 मार्च 1993 मध्ये मुंबई बॉम्बस्फोट झाला तेव्हा पवार साहेब यांनी सांगितलं होतं की 13 बॉम्बस्फोट झालेत. काही वर्षानंतर त्यांनी सांगितलं की 12 बॉम्बस्फोट झालेत. मी हा 13 हा आकडा जातीय सलोखा राखण्यासाठी घेतला होता. यावरून पवार साहेब यांच्या म्हणण्यामध्ये कितपत तथ्य आहे याचा विचार जनता करेल. हा पवार यांचा इतिहास आहे असं नरेश म्हस्के यांनी म्हटलंय. जनतेच्या दरबारात जी काही निवडणूक आता आलेली आहे त्या निवडणुकीमध्ये पराभव होणार हे माहिती आहे. म्हणून दिल्लीमध्ये कपिल शर्मा जो शो सुरू आहे आणि आता महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची हास्य जत्रा सुरू आहे. तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अशाच घडामोडींसाठी पाहायला विसरू नका आवाज इंडिया मराठी.